आज आपण डिस्कस करणार आहोत एका कॉमन पीडियाट्रिक कंप्लेंट बद्दल, ते म्हणजे क्रेडल कॅप। क्रेडल कॅप म्हणजे टाळूवरती एक प्रकारची पापडी जमा होणे किंवा खपली जमा होणे आणि जी की इझिली रिमूव्हेबल नसते। या क्रेडल कॅपचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे हेअर फॉलिकलच्या भोवती असणाऱ्या ऑइल ग्लँड्स मधून जास्त प्रमाणामध्ये ऑइल सिक्रेट होणे, त्यालाच आपण म्हणतो सीबम। काही वेळांमध्ये हे सीबम जास्त प्रमाणामध्ये तयार झाल्यामुळे टाळूवरती एक प्रकारची पापडी किंवा खपली तयार होते, जी की इझिली रिमूव्हेबल नसते। याच क्रेडल कॅपमध्ये काही वेळा मॅलासेसिया फरफर नावाचे ईस्ट इन्फेक्शन देखील वाढू शकते, त्यामुळेच रेडनेस किंवा इचिंग सारखे देखील लक्षणे दिसून येऊ शकतात। ट्रीटमेंट ऑप्शनमध्ये ही क्रेडल कॅप जर का जास्त प्रमाणामध्ये असेल तर बाळाच्या टाळूला खोबरेल तेल लावून त्यानंतर त्याला एका सॉफ्ट ब्रशने कोंब करणे गरजेचे आहे। या क्रेडल कॅपमध्ये जर का फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये झालं असेल तर अँटीफंगल शॅम्पू देखील यूज केला जाऊ शकतो। हे अँटीफंगल शॅम्पू आठवड्यातून 3 वेळा लावून त्यानंतर 10 मिनिटांपर्यंत तरी स्कॅल्पवरती ठेवणं गरजेचं आहे। शिवाय त्यानंतर ते स्कॅल्प वॉश करताना त्याला सॉफ्ट ब्रशने कोंब करणं गरजेचं आहे। कोंब करताना घेण्याची काळजी म्हणजे बाळाचे केस कोंब करताना ते एका दिशेने कोंब करणं गरजेचं आहे। जर का ते फ्रंटला कोंब केले तर आयब्रोच्या इथे असणाऱ्या ऑइल ग्लँड्सला देखील ते अटॅच होऊन तिथे देखील स्प्रेड होण्याची शक्यता असते। पॉइंट नंबर 2, क्रेडल कॅपला नखाने किंवा हार्ड ब्रशने खरवडून काढण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते।